हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज बनवते मी शेंगोळी. माहिती तुला शेंगोळी? नाही, पिहूला माहितीच नाही. मी फर्स्ट टाइम करायला घेतलेली. आधी खाल्लेली आहे. आई बनवायची, आजी बनवायची. आजीच्या हातावरती हुलगा दळायची, नंतर आई गिरणीमध्ये दळायची आणि आजी छान हातावरती करायची मस्त अशी गोल गोल. पण आता जमते का नाही काय माहिती, बघू आता मला. आणि पीठ चाळायचं चाललंय. ते पीठ चाळून घेतलंय हुलग्याचं. त्यानंतर खलबत्त्यामध्ये लाल मिरची, लसूण, मीठ, थोडंसं जिरं वाटून घेतलेलं. हळद. हा, हिला लडबड करायला खूप आवडतं आणि रोज त्यांचा प्रश्न आहे, आज काय मेनू, आज काय मेनू. मग आज वेगळाच मेनू. काल मासवड्या बनवल्या, करायचं होतं एक पण झालं एक पण. चला, आवडलं सगळ्यांना. रोज काहीतरी हाय की नाही, काय खायचं काय खायचं तेच प्रश्न आहे. रोज तरी भाजी नको. आता आहे ना, पीठ मळून घेते मी वाटण टाकून. आता लाईट गेलेली त्यामुळे मग खलबत्त्यामध्ये ठेचलं. मिरची पावडर होती, लसूणच फक्त आता पाट्यावरचा वसतं. तर चला आता मी मळून घेते. चालबाई अशी लोटबोट करायला लय आवडती. एकतरी जाऊन बसली, ती जर आली तर अजून गोंधळ मोबाईल बघत. चला आता मी मळून आता आमच्या पाहिले किंची शेंगोळी रेसिपी. पिहूला लाटणं पोपट धुवायला आणायला लावलंय. थोडंसं तेल लावून मळावं म्हणलं आणि असं परातीत ठेवायची शेंगोळ्या बनवून. बघ असं निब्बार हळद टाकलेली आहे मी. हळद नाही टाकीत, थोडीशी हळद टाकली. नाही तर काळपट पीठ येतं, म्हणजे काळपट दिसतात. माझी गँग बसली शेंगोळ्या करायला. ऐ काय आहे? दीदीची चकली आहे. दीदीने बनवली पिऊच्या. अशाच मदत करीत यात. तुटली नाही पाहिजे ही माझी शेंगोळी. आजी असा गोळा यायची, असा 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 करायचो. तो आता येत सुद्धा नाही आपल्याला. हा छान. म्हणी बघा कसली भारी केली शेंगोळी दोघींची. नुसती शर्यत लागली, माझं चांगलं का तुझं चांगलं, तुला येतं का मला येतं. हे बघा शेवगा एवढं बनवलंय मी. दिवशी बनते म्हणजे गोल गोल मी बनवायला घेतलंय. हे 2 बनवून झालंय. आता थोडंच राहिलंय उकडायला. बघा 2 हातात 4 हातात किती फरक आहे. 6 हात झाल्यात माझे. मग तुझे 2, दिदूचे 2, माझे 2. किती पटकन उरक. बघा लाडूबाईंची शेंगोळ्याच्यात मी फक्त 1-2च केले असण्यात, सगळे त्यांच्याचे मदत केली. फक्त माझी 1, ही 2, ही 3 आणि ही 4 अशा माझ्यात असतील. ह्या बाकी छोट्या छोट्या आणल्या सगळ्या पिवसे तिच्या. आणि अशी आजी बनवायची एकसारखी अशी न तुटता वगैरे. त्याच्यानं थोडंसं पीठ ठेवलेलं आहे जे नंतर पाण्यातून हे करायला. अशी झालेली आहे आमची शेंगोळी बनवून. पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे. आता उकळी आली की मग हे थोडं थोडं सोडायचं आहे शेंगोळी. तर त्यानंतर बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी थोडं थोडं सोडीत आहे शेंगोळी. एकदम अजिबात सोडायची नाही, नाही तर एकमेकाला चिकटून बसते. थोडी सोडली का पुन्हा उकळी आल्यानंतर पुन्हा निम्मी सोडायची असं. आणि पाण्यात जर टाकली तर शेंगोळी वरती अशी फुगून आली पाहिजे, नाही तर ती खाली चिटकते. त्यामुळे मग थोडी थोडीच सोडायची आहेत. आता मी थोडी सोडून घेत आहे, त्यानंतर मग थोडी. तर अशा पद्धतीने सगळ्या शेंगोळ्या टाकून घेतलेल्या आहे उकळी आल्यानंतर. तिथं बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता छान असा जाळ घालून शिजवून घ्यायची. आता अर्धी शिजत आलेली आहे, म्हणजे ज्यावेळेस अर्धी म्हणजे शिजत येते ना, त्यानंतर मग हे पीठ टाकायचं आहे. जे मी थोडंसं पीठ टाकलं त्यामध्ये थोडंसं पाणी आणि मिक्स करून मग त्यामध्ये टाकायचं. तिथं छान अशी शेंगोळी शिजत आलेली, थोडीशी कसर आहे. मग हे आता हे पीठ टाकून पुन्हा उकळी काढायची आहे छान अशी.
आणि आता बघू शकता मस्त अशी घट्ट शेंगोळी बनवून तयार झालेली. वास एवढा सुगंध भारी येत होता आणि दिला तर काय हेच व्हाईना. मला कवा शिजन असं झालं होतं. आम्हाला खायचे, रस्सा नाही शेंगोळीच खायची. मी रस्सा आणि शेंगोळी अशी दोन्ही मिक्स केलेली आहे भाकरीवर खायला. मस्त अशी गरम गरम बाजूची भाकर आणि शेंगोळी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांग. कोणाकोणाला शेंगोळी आवडते.